श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज आहे शुक्रवार, पौर्णिमेची रात्र, म्हणजेच आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा। त्रिपुरारी पौर्णिमेला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष असं महत्त्व देखील आहे, कारण या त्रिपुर या दैत्याने ब्रह्मदेवाची आराधना करून त्या संतुष्ट करून घेतले होते। तर आपल्याला या दिवशी काही उपाय तोडगे केल्याने आपल्या जीवनामध्ये जे काही अडचणी आहेत त्या दूर होण्यास आपल्याला मदत होते। तर आज संध्याकाळी आपल्याला एक उपाय करायचा आहे, जेणेकरून आपल्या ज्या काही अडचणी आहेत, दोष असतील, पितृदोष असेल, मंगळ दोष असेल, बरेचसे दोष असतात जे की आपल्या जीवनामध्ये सतत येत असतात। तर त्यांना दूर करण्यासाठी, तो दोष दूर करण्यासाठी आपल्याला काही उपाय तोडगे करणं खूप महत्त्वाचं असतं, जेणेकरून आपल्या सुखी संसारामध्ये कोणतीही बाधा येणार नाही, नजर लागणार नाही। तर आज त्याच्यासाठी खूप प्रभावीशाली असणारा आजचा दिवस आपल्याला या दिवशी उपाय करायचा आहे। कसं आहे ना, देवाप्रमाणे आपल्यालाही जीवनातले अनिष्ट निवारण होऊन आपल्या जीवनात आनंद निर्माण व्हावा, दिव्याचा प्रकाश हृदयात पसरावा, म्हणून या दरवर्षी आपण भगवान शंकराच्या मंदिरात 750 म्हणजे 750 वाती जाळून दिवे लावून साजरी करतो। या वाती म्हणजे त्रिपुराची वात होय। तर आज संध्याकाळी आपल्याला काय उपाय करायचा आहे त्याच्याबद्दल जाणून घेऊया। तर हा उपाय का करायचा, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे खरं तुमच्या घरामध्ये सतत वाद होत असतील, घरामध्ये नकारात्मकता जाणवत असेल, त्याचबरोबर घराला काही पितृदोष असेल, मंगळ दोष असेल, घरात मंगल कार्य घडून येत नसेल, किंवा तुमच्या घरामध्ये म्हणजे असं काहीतरी तुम्हाला भास झाल्यासारखं होत असेल, तर अशा गोष्टी जर तुमच्यासोबत घडत असतील, किंवा तुम्हाला काही नकारात्मकता जाणवत असेल की घरामध्ये सतत कटकट होते, अडचणी मागून अडचणी येत आहेत, अडचणी हे काही कोणाला सांगून येत नसतात, पण अडचणी येत आहेत, कोणतंच काम मार्गी लागत नाही, याच्यासाठी हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे। तर आज संध्याकाळी किती वाजता करायचा, तर दिवे लावण्याच्या वेळेस प्रदोष काळात। आता दिवे लावण्याची वेळ म्हणजे 6 ते 7:30 पर्यंत, तुम्हाला 6 पासून 7:30 पर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे। वर्षातून एकदाच हा दिवस येतो, त्याच्यासाठी वेळ काढणं खूप महत्त्वाचं आहे। बऱ्याच महिलांना जर वेळ नसेल तर त्यांनी 7:30 पर्यंत करू शकतात, कारण बघा कसं आहे ना, ज्या आपल्या जीवनामध्ये अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी आपण धडपड केली पाहिजे, जेणेकरून आपल्या ज्या अडचणी आहेत त्या एकामागून एक चालूच असतात, पण त्या दूर ढकलून आपल्याला पुढे जायचं आहे। तर काय करायचं आहे उपाय, तर एक 5 काळे मिरे घ्यायचे आहेत। काळे मिरे घ्यायचे, कारण काळी ही वस्तू जी आहे, म्हणजे काळ्या रंगाचा जो प्रभाव आहे तो शनीवर जास्त प्रमाणात पडतो, कारण शनी दोष असेल तर तो सुद्धा तुम्हाला दूर होण्यास तुम्हाला मदत होईल। तर सर्वात प्रथम आपल्याला 5 काळे मिरे घ्यायचे आहेत। घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये जा, असं नाही आहे की हॉलच्या कोपऱ्यामध्ये बसू की किचनमध्ये बसू की कुठे, कोणत्याही कोपऱ्यामध्ये तुम्हाला हे काळे मिरे घ्यायचे आहेत। हातात 5 काळे मिरे घ्यायचे आहेत, एक पंती घ्यायची आहे, आणि भीमसेन कापूर जे आहे, भीमसेनी कापूर तो घ्यायचे, त्याचे तुकडे तुकडे छोटे छोटे करायचे आहेत, त्याच्यामध्ये हे 5 काळे मिरे टाकायचे आहेत आणि प्रज्वलित करायचे आहेत। त्यानंतर आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंचा मंत्र लावायचा आहे, म्हणजेच विष्णू गायत्री मंत्र लावायचा आहे, आणि ती जी आपण प्रज्वलित केलेलं आहे काळे मिरे आणि ते पूर्ण त्याची राख होऊ द्यायची आहे। आणि राख झाल्यानंतर ती जी राख आहे ती आपल्याला घराच्या बाहेर टाकून द्यायची आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी वाईट शक्ती आहे ती त्याच्यामध्ये खेचली जाईल आणि ती निघून जाण्यास आपल्याला मदत होईल। खूप प्रभावी आणि खूप सोपा असा उपाय आहे। अगदी मोठमोठे संकट असू द्या, अडचणी असू द्या, बाधा असू द्या, पितृदोष असू द्या, सर्व दूर होण्यासाठी खूप प्रभावीशाली हा आजचा उपाय आहे। नक्की केल्याने पूर्ण होईल। त्याचबरोबर ज्यांना शक्य होते त्यांनी दुसरा उपाय म्हणजे कर्पूर होम, आपण अमावस्येच्या दिवशी कर्पूर होम करतो, जेणेकरून आपल्यावर पितृदोष काय असेल तर तो दूर होऊ शकतो। तर आज त्रिपुरारी पौर्णिमेच्या संध्याकाळी तुम्ही कर्पूर होम करू शकतात, नक्की करा। कर्पूर होम करताना नारळाचा उपयोग करायचा आहे, त्याचबरोबर कापराच्या 7 वड्या घ्यायच्या आहेत, त्या नारळावरती ठेवून आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र, पवित्र मंत्र, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणत आपल्याला एक एक कापराची वडी पूर्ण जाळायची आहेत। एक पूर्ण वडी जाळल्यानंतरच दुसरी वडी आपल्याला तिथे त्या नारळावर ठेवायची आहे। असं केल्याने आपल्या घरातले सर्व दोष नाहीसे होतात। त्यानंतर तिसरा उपाय खूप महत्त्वाचा आहे, प्रत्येक स्त्रियांनी त्यातील एक तरी उपाय करून बघा आणि त्याचा अनुभव घेऊन बघा। तर महत्त्वाचं म्हणजे तुपाचे 5 दिवे लावायचे आहेत, देवघरासमोर बसायचं आहे, आपलं देवघर आहे घरातलं, तिथे बसायचं आहे आसन टाकून, आणि 5 तुपाचे दिवे लावायचे आहेत वेगवेगळ्या पंत्यामध्ये, आणि माता लक्ष्मीचा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये पैशाची चणचण भासत असेल
किंवा लक्ष्मी टिकत नसेल तर तुम्ही आज हा उपाय करून बघू शकतात। खूप प्रभावी असा हा उपाय आहे। शुक्रवार आहे, माता लक्ष्मीचा दिवस आहे, शुभ दिवस आहे आणि पौर्णिमासुद्धा आहे। खरंच खूप प्रभावी ठरणारे अशा ह्या 3 उपाय आहेत। केल्याने सर्व साध्य होत असतं, पण आधी केलं पाहिजे, कारण बऱ्याच जणांना ह्या उपायाचा अनुभव आलेला आहे। त्यामुळे तुम्हीही या गोष्टींचा उपायाचा अनुभव घेऊन बघा। घरातलं दारिद्र्य जे आहे ते निघून जाण्यास तुम्हाला खरंच उपयोगी पडणारे हे 3 उपाय आहेत। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।